संदर्भात मंत्री महोदयांनी काही माहिती दिलेली नाही। माझा स्पेसिफिक प्रश्न होता, जे कायदा केलेला आहे त्या हिशोबाने या टीचर एलिजिबल होण्यासाठी त्यांना टीटीईचा एक्झाम देणं गरजेचं आहे। तर त्या जे टीचर्स आहेत पहिल्यांदा तर हे शाळा देऊन आता 6 महिने झालेले आहेत, तर त्याच्यात तुम्ही का म्हणता की तिकडे आधी एक्झाम झालाय, पर्सेंटेज वाढलाय? ते शेजारीची शाळा साहेब तुम्ही उत्तर देता। मी स्पेसिफिक टाउनशिप शाळेबद्दल बोलत आहे, त्याचं अजूनपर्यंत काही झालेलंच नाही। तर तुम्ही चुकीची ब्रीफिंग घेऊन चुकीची माहिती देता मॅडम। तुम्ही एक काम करा, फक्त अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केलाय शिक्षकांविषयी, तो प्राथमिक शाळेच्या शिक्षकांचा प्रश्न हा शिक्षण विभागाकडे येतो। मला जो नगरविकासचा जो प्रश्न आहे की जी महानगरपालिकेने जी योजना सुरू केली त्या शाळेमध्ये ती ठीक आहे का नाही आहे, देणार। ठीक आहे, हे माझा कन्सर्न नाही। माझा कन्सर्न हे आहे की जे कायदा आहे त्या कायद्याच्या अनुषंगाने टीचरची भरती झालेली आहे का, हा माझा पहिला। दुसरा, जे पॉलिसी आहे पॉलिसीमध्ये क्लिअर कट आहे, त्या पॉलिसी संदर्भात सांगा। जिथे आपल्याकडे शिक्षक आहेत, जे आपल्याकडे मुलं आहेत महानगरपालिकेचे, तिथे काही अडॉप्शन करता येत नाही। हे 2 प्रश्नाचे त्यांनी उत्तर द्यावं ना मला। ठीक आहे, लोढा साहेब बोला। अध्यक्ष महोदय, मी या विषयावर सुरुवातीपासून इन्वॉल्ड आहे पालकमंत्री म्हणून। ते जे आंदोलन झाला होता त्यावेळी मी पालकमंत्री म्हणून तिथे गेलो होतो। माननीय असलम शेख साहेबांचा जे मूल प्रश्न आहे ते मुंबई महानगरपालिकाचे शाळाचे खाजगीकरण करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, खरे आहे का, हा त्यांचा मूल प्रश्न आहे। आता ते मूल प्रश्न सोडून ते विचारतात ते ठीक आहे, ते त्यावर बोलत नाही। हा खाजगीकरणाचा निर्णय महानगरपालिकाने 2007 मध्ये घेतला होता आणि त्यावेळी त्यानंतर 37 स्कूलांना यावेळी ते ॲडॉप्शन पॉलिसीमध्ये काय ते त्यांचे अधिकार काही नाही, फक्त शिक्षकचा सर्व खर्चा आणि स्कूल चालवण्याचा सर्व खर्चा हा ते संस्था वहन करते। माननीय अध्यक्ष महोदय, याप्रमाणे 37 स्कूलांना महानगरपालिकामध्ये प्रायव्हेट संस्थाने पुढे आले, त्याने दिली। हा जे स्कूल आहे हे पूर्वी एक फजलानी म्हणून फजलानी ट्रस्ट आहे त्याने दिलेली होती। फजलानी ट्रस्ट का जे एक नाही 6 स्कूल आहे। हा फजलानी ट्रस्टने मुलाचा शिक्षण वर्ष सुरू होता, त्यामध्ये एप्रिलमध्ये एक्झाम होता, फरवरीमध्ये लेटर लिहून पाठवला महानगरपालिकामध्ये की आम्ही या स्कूल चालवणार नाही मिड सेशन म्हणून। ते पेरेंट्स होते ते प्रयास फाउंडेशनकडे गेले, त्याने सांगितलं फजलानीने असा केला, तुम्ही काय करा, फजलानीने समजा म्हणून ते प्रयास फाउंडेशनने पत्र लिहून ते घेतला। आता माननीय अध्यक्ष महोदय, यानंतर काय झाला मला एक ते बोला, मला पण बोलू द्या। माननीय अध्यक्ष महोदय, अरे तुमच्या प्रश्नाबद्दल बोलतो ना। माननीय अध्यक्ष महोदय, याने फजलानी चालतो, प्रयास चालत नाही। माननीय अध्यक्ष महोदय, तिथे मालवणीमध्ये काय चाललं सर्वांना माहिती आहे, त्यांच्या नियोजन शाळेवरती आपण शाळेवर। अध्यक्ष महोदय, त्यांच्या या प्रश्नाचा हेतू काय की फजलानी चालेल, प्रयास नको। अध्यक्ष महोदय, 2010 मध्ये तिथली एक व्यक्तिगत समाजाची पॉप्युलेशन ते 20% वर होती, आता 2024 मध्ये 37% वर आली आहे। ते कुठून आले? 100 एकर सरकारी जमीनवर कब्जा करून त्याने बसवून आला। माननीय अध्यक्ष महोदय, अरे तुम्ही ऐकून घ्या। माननीय अध्यक्ष महोदय, तुमच्या विषय जे चालला होता, तुमच्या विषय धरून होता का तुम्ही? पटेल साहेब, तुम्ही 3 स्कूल तुमची संस्थाने दिली आहे या स्कीमवर, मी नाम सांगतो। लोढा साहेब बोला आपण। तर दिली तर त्यावर ऑब्जेक्शन नाही आहे, त्यावर त्यांचे ऑब्जेक्शन नाही आहे। माननीय अध्यक्ष महोदय, हा प्रयास फाउंडेशनचे टेकओव्हर करण्यानंतर या स्कूलचा रिझल्ट काय झाला ते बघा। बसा, त्यांचं बोलणं होते। बसा, आता वाढवू नकात आता। चला, लोढा साहेब बोला तुम्ही। लोढा साहेब तुम्ही बोला। लोढा साहेब बोला तुम्ही। बोला, त्यांचा होते तुम्हाला देतो। एक लक्षात घ्या,
माननीय चला, अध्यक्ष बोला. महोदय, माननीय अध्यक्ष महोदय, जे नवीन संस्थाने टेक ओव्हर केला त्यावेळी माननीय अध्यक्ष महोदय त्यावेळी फक्त मी एक कंपॅरिझन सांगत नाही, एक सांगतो. पर्सेंटेज ऑफ स्टुडंट हु हॅव गेन्ड ॲटलिस्ट वन स्किल. फजलानीच्या वेळी काय होता? 0. आत्ता काय झाला? अरे तुम्ही फजलानी दिला तर त्यावेळी तुम्ही ऑब्जेक्शन कसा नाही घेतला? आत्ता काय झाला? 66%. माननीय अध्यक्ष महोदय, नंबर ऑफ स्टुडंट्स हु ॲक्टिव्हेटेड देअर अकाउंट्स पूर्वी किती होता? 39%. आत्ता किती झाला? 402. माननीय अध्यक्ष महोदय, हा नवीन संस्थाने टेक ओव्हर करण्यानंतरचा विषय. माननीय अध्यक्ष महोदय, हा सर्व जे ते त्यांचे जे प्रश्न आहे त्या मागेचा हेतू काय ते मी विधानसभाच्या समोर बोलू इच्छितो. माननीय अध्यक्ष महोदय, मी हा आंदोलनामध्ये पालकमंत्री म्हणून गेलो. पालकमंत्री शिक्षणाचे जे प्रिन्सिपल होते त्याने काही पालकांना काही सांगत होते म्हणून पालकाच्यामध्ये प्रश्न होता. मी तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर माननीय असलम शेख साहेबांनी तिथे आंदोलन केल्यानंतर पोलिसने कारवाई केली म्हणून मी ते कार्यक्रम मध्ये जाऊ शकतो. आणि नंतर माननीय अध्यक्ष महोदय काय झाला? नंतर त्याने इथे कोई माझ्याशिवाय येऊ शकत नाही. सरकार इथे चालत नाही, फक्त असलम शेख चालणार आहे. माननीय अध्यक्ष महोदय, त्यांचा वीडियो मैं आपला देतो. ते वीडियो मध्ये काय लिखला है? लोगों को डरा धमका कर आप ये कर रहे हैं, लेकिन मंगल प्रभात लोढ़ा आपसे कोई डरने वाला नहीं है. लोढ़ा जी, भारतीय जनता पार्टी आज आपकी ताकत है, उसका दुरुपयोग करो. उसका परिवार उजाड़ रहे हो, वह अपनी ताकत और आपके परिवार पर कभी न कभी लाएगा और उसे में तुम्हारे पालक मंत्री से क्या लेने देने. माननीय अध्यक्ष महोदय, आ वीडियो आहे. અને માનनीय अध्यक्ष महोदय, माझी चूक काय होती? माननीय अध्यक्ष महोदय, माझी चूक काय होती? माझी चूक होती पालकमंत्रीचे नाते ते स्कूलचे पालकांमध्ये काही विषय होता ते समजावण्यासाठी मी तिथे गेलो होतो. आणि माननीय अध्यक्ष महोदय, अरे माननीय अध्यक्ष महोदय, मला धमकी देता. मी सालाच्या वाढीसाठी गेलो होतो तिथे. ठीक आहे, चला. ठीक आहे, बस माननीय झालं. अध्यक्ष, बसा. चला, प्रश्न क्रमांक 3. चला, प्रश्न क्रमांक 3. ठीक आहे, बसा देतो. जागेवर बसून बोला. देता हूं, बैठो. देतो. बसा. अध्यक्ष एक मिनिट. महोदय. नाही, थांबा. प्रश्नोत्तराचा तास चालू आहे. प्रश्नोत्तराच्या तासात तुम्ही पॉइंटेड प्रश्न विचारा. मी कोणालाही भाषण करायला इकडे देणार नाहीये. चला. माझा स्पेसिफिक प्रश्न पहिल्यापासूनच आहे की जे कायदा आहे, कायद्याच्या अनुषंगाने जे शिक्षक आपल्याला ठेवायचं आहे त्याला TET एक्झाम पास असलं पाहिजे. हे कायदा आहे. कायद्याच्या हिशोबाने ते टीचर्स आहे की नाही फक्त एवढंच आहे. आणि हे जे मी बोललोय, जे टीचर्सची फोर्सफुली बदली करण्यात आली, पॉलिसीमध्ये अशी हेच नाही, अटच नाही की जिथे आपली मुलं, त्या संदर्भात त्यांनी 2 मला द्यावं ना. ठीक आहे. TET नसणार तर त्यांना रद्द केलं पाहिजे. सिंपल. जे सदस्य विचारतायत तो शिक्षण खात्याचा प्रश्न आहे. दादा भुसेजी इथे उपस्थित आहेत, त्यांनी द्यावं. ठीक आहे, ते आहेत ना, देत आहेत उत्तर. बोला. अध्यक्ष महोदय, उत्तर नको आहे का तुम्हाला? उत्तर नको आहे का? बसा तुम्ही. अरे चला, बोला. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य महोदय, आपण जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, माननीय सर्वोच्च न्यायालयाचे जे काही निर्देश, न्यायनिवाडा आहे, आपली जी काही सूचना आहे की आताच्या घडीला तत्कालीन मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जे काही धोरण आणलं गेलं आणि त्या धोरणाच्या अंतर्गत काही चांगलं कार्य करणाऱ्या संस्थांना मुंबई महानगरपालिकेच्या शाळा ॲडॉप्ट करायला दिल्या गेल्या, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून ज्या प्रयास संस्थेच्या संदर्भामध्ये तुम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्याच्या संदर्भामध्ये उल्लेख केलेला आहे, निश्चितपणे ते तपासून घेतलं जाईल आणि त्याच्यासोबतच तोच न्यायनिवाडा फजलानीलाही लागू होणार आहे. आणि म्हणून
या सर्वांचा या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी